तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्रींच्या प्रगट दिनाला 8 फेब्रुवारी रोजी शेगाव नगरीतील विदर्भातीलच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातून संत गजानन महाराजांचे भक्त लाखो वारकरी दिंड्या पताका पालखी घेऊन शेगावला दाखल झाले होते। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये अकोला बुलढाणा येथून पायदळ वारी करणारे लाखो श्रद्धाळू रस्त्याने गणगणगणात बोते मंत्रोपचार करत जिथे जिथे गजानन महाराजांचे पदस्पर्श लागले असे पावन झालेल्या तीर्थावर पायदळ वारी करून श्रद्धेने दर्शन घेतात। याच निमित्ताने अकोट येथून जवळच अकोलखेड अकोली जहागीर येथील श्री यांनी सजल केलेल्या विहिरीवर तसेच मुंडगावला पादुका दर्शन येथे सुद्धा पहाटे 4 वाजतापासून पायदळ वारी करणाऱ्या भक्त यांनी दर्शन घेतले। तर ठिकठिकाणी भागवत कथा पारायण समाप्ती आरती तसेच विविध मंडळांकडून गावोगावी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अकोट येथील गुणवंत महाराज सेवा समिती हनुमान नगरकडून मागील 3 वर्षांपासून अकोलखेडकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी पहाटे 4 वाजतापासून अमोल हिरुडकर, प्रशांत हिरुडकर, मनोज प्राजळे, उत्तम गोरडे, जयेश भुसकट, गजानन आवारे, विनोद भुसकट, विनोद कापडे, गोपाल सावरकर, चित्रा काकडे, सागर खेडकर यांच्या सहयोगाने 2 वाजेपर्यंत 3 क्विंटलचे गरमागरम भाजीचे वाटप करून आपली सेवा वारकऱ्यांप्रती श्री दर्शनार्थी अर्पण केली। 3 वर्षांपासून गुणवंत महाराज सेवा समिती हा उपक्रम राबवत आहे, हे विशेष। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, अकोट।